नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळेजणी? आय होप तुम्ही सगळेजणी स्वस्त आणि मस्त असणार. इथं आता माझं दुपारचं स्वयंपाक चाललं आहे. तर शेवग्याची भाजी बनवणार आहे. तर शेवगा शिजवायला ठेवलं इथं आणि इथं मी आता हे भाजून घेते धने. तर आता उन्हाळ्यामध्ये मला जास्तीचा धने पावडर लागतो, कारण धना हे थंड असतं शरीरासाठी. त्यामुळे हे धन्याची पावडर मी बनवून ठेवते. मग दहीवर, ताकावर, भाजीमध्ये वगैरे आपण हे वापरू शकतो. तर हे थोडंसं भाजून घेते मस्त वास सुटेपर्यंत. आणि इथं शेवग्याच्या भाजीसाठी वाटण बनवून घेत आहे, लसूण, कांदा आणि आल्याचं. चला हे भाजून घेते बारीक गॅसवरती छान असे, आणि मग ह्याची पावडर बनवून ठेवून घेते. इथं होती भाजी. आता थोडंसं इथं पाणी मी याच्यात ओतणार आहे, गरम करायला ठेवलं इथं मी. आणि आत्ता श्राव्याची स्कूलवरून यायचा टाईम झालेला आहे. तर मिस्टर गेलेले आहेत तिला आणायला. तर म्हटलं आल्यानंतर उन्हातून येते, तर म्हटलं निंबू सरबत बनवून ठेवावं थोडंसं. याच्यातच टाकून देते, नंतर मग काढता येईल ते. मीठ, साखर वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर आता याच्यात मी हे सब्जाचे बिया आहेत. तर हे पण चांगलं असतं शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये. तर ते पण घालून ठेवते, म्हणजे ती येईपर्यंत छान ते फुलतील पण. भाजी बनवून होईपर्यंत वगैरे धने जे आहेत ते छान थंड झालेले आहेत. तर आता छोट्या मिक्सरच्या जारमध्ये याचं छान असं मी पावडर बनवून घेते मिक्सरला फिरवून. आणि भरपूर दिवस जातो मला हा एकदा असं बनवून ठेवलं ना, तर वर्षातून 2 ते 3 वेळा मी बनवते. आता उन्हाळ्यामध्ये आपण सगळेजण निंबू सरबत तर पितोच, पण त्यात जर आपण हा सब्जा ॲड केला ना, तर ते खूप इफेक्टिव्ह होईल आणखीनच. कारण सब्जा हे खूप शरीरासाठी आपल्याला थंड असतं. तर आता नाही म्हटलं तरी भरपूर ऊन वाढलेलं आहे. उन्हाळा जाणवायला लागलेला आहे आत्तापासूनच. आणि बरोबर आता 12 वाजेच्या वेळेस श्राव्य जी आहे ती स्कूलमधून येते. तर एकदम कडक ऊन असतं आणि थोडंसं चालत यावं लागतं, त्यामुळे ऊन लागतंच. थोडंसं कॅप वगैरे घातलेलं असतं तरीसुद्धा. म्हणून मी तिला आल्यानंतर आता रोज थोडंसं ताक किंवा निंबू सरबत किंवा दही असं काहीतरी देत असते, जेणेकरून जो उन्हापासून झालेला दाह असतो तो कमी होईल. म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. नाहीतर एकदम हे जे कडक ऊन असतं त्यामुळे मुलं आजारी वगैरे पडतात. त्यामुळे आपण काळजी नक्की घेतली पाहिजे. तर बघा इथं मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत धने. तर हे भाजून घेतले होते ना, त्यामुळे घरभर जे आहे ते एकदम खमंग वास सुटलेला धन्यांचा. तर आता दुसरं
थोडंसं अजून राहिलं होतं तर ते पण आता फिरवून घेते. आणि सरबत मी सगळ्यांसाठीच बनवला होता, कारण उन्हाळा आहे, सगळ्यांसाठी चांगलंच आहे प्यालेलं सरबत वगैरे, ताक वगैरे. आणि दुपारच्या वेळेमध्ये ताक, सरबत, निंबू पाणी, काकडी अशा जे गोष्टी आहेत ज्याच्याने उष्णता जी आहे ती कमी होण्यास मदत होते, अशा गोष्टी नक्कीच आपण आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत. आणि त्यातमध्ये धना पावडर पण खूप इफेक्टिव्ह आहे, ह्याच्याने सुद्धा उन्हाचा दाह जो आहे तो सुद्धा कमी होतो. तर बघा अशा प्रकारे मी एका बाटलीत भरून हे ठेवलं आहे आता. आणि थोडंसं भाजीमध्ये मी टाकलं. तर आज मिस्टर घरी होते, त्यामुळे माझा दुपारचा स्वयंपाक जो आहे तो लवकर चाललेला आहे. सकाळी नाश्त्यासाठी उपमा बनवलेला होता, श्राव्याच्या टिफिनलासुद्धा उपमाच दिला. आणि आता भाजी बनवून घेतली, त्यानंतर कपडे वगैरे धुवून टाकले. आणि आता बनवते इथं मी चपात्या. तर भात वगैरे नाही बनवला, काल रात्रीचा थोडासा भात उरलेला आहे, तो चपात्या बनवून झाल्या की तव्यामध्ये मी परतून घेणार आहे. तर आज खूप दिवसांनी मिस्टर घरी होते, त्यामुळे माझं निवांत असं आज काम चाललेलं आहे. कारण रोज श्राव्याला सोडायला, आणायला, तिची तयारीला वगैरे मला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे मग बाकीची पण कामं असतात, त्यामुळे अजिबात असं ब्लॉग बनवायला किंवा एडिटिंगला वगैरे वेळ भेटत नाही. पण आज म्हटलं निवांत मिस्टर श्राव्याला शाळेत सोडून आले, मग घेऊन आले, त्यामुळे थोडासा माझा वेळ जो आहे इथं रिलॅक्समध्ये गेला. त्यामुळे म्हटलं आता दुपारचं स्वयंपाक करताना म्हटलं ब्लॉग शूट करूया थोडंसं आणि तुमच्याशी शेअर करू द्या. तर धने पावडर पण संपलेलं होतं, तर धने पण भाजून घेतले आणि त्याची पावडर बनवून ठेवली. तर चपात्या बनवून झाल्या आता. आणि आता इथं मी रात्रीचा उरलेला भात आहे, काल रात्री मी एग राईस बनवलेला, तर त्यासाठीच इथं भात मी लावला होता कुकरला. तर त्याच्यातलं थोडंच मी थोड्याच राईसचा एग राईस बनवला होता आणि थोडं तसंच राहिलं ते. तर तेच म्हटलं आता थोडंसं तव्यामध्ये परतून घ्यावं. थोडंसं तेल टाकून मी इथं उरलेला भात जो आहे तो परतून घेते. जिरे संपलेले होते, त्यामुळे जिरे नाही टाकले. लगेच जेवायचं पण आहे. आणि इथं कांदा टोमॅटो पण मी कट करून घेतलाय असा. आणि इथं आहे शेवग्याची भाजी, दम आहे गरम, असंच होऊ देते थोडंसं. तर जिरा नाही आहे, जिरा असतं तर छान फ्लेवर आला असता अजून याला. इथं चपात्या आहेत, इथं सॅलेड, असं हे दुपारचं जेवण आहे. तर आत्ता कालचं दूध उरलं होतं म्हणून ह्या डब्यामध्ये मी दही लावलेलं आहे विरजण. तर आणि ह्याच्यात आहे आजचं दूध. आणि मनी प्लांटसुद्धा पाहू शकता मी इथं किचनमध्ये लावलेलं आहे. स्वयंपाक तर सगळा झालेला आहे, जेवायचं होतं आता. पण इथं मिस्टर जे आहेत ते झाडांना पाण्याचा स्प्रे मारत आहेत. तर सकाळी मी रोज पाणी टाकते झाडांना आणि कसं अधेमध्ये असं स्प्रेने पण मारते, त्यामुळे जी पानांवर बसलेली धूळ वगैरे आहे ती निघून जाते. आणि मस्त बघा इथं फुलं कळ्या आलेल्या आहेत झाडांना माझ्या.
तर इथं मिस्टरांना मी ताट वाढून दिलं, पण श्राव्याला खायचा होता ऑमलेट. तर काल रात्री एग राईस बनवण्यासाठी अंडे आणले होते. तर तेव्हा 2 अंडी उरलेली होती, ती मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. पण श्राव्याला ऑमलेटच खायचं होतं, त्यामुळे तिने फ्रीजमधून काढून दिले मला अंडे आणि म्हणते मला ऑमलेट बनवून दे, ऑमलेट आवडतं मला खायला. तर इथं आता तिच्यासाठी मी ऑमलेट बनवून देते. 2 अंडे उरलेत तर दोन्हीचं पण बनवून टाकते, मिस्टर पण खातील. तर एकदम सिंपलमध्ये नुसतं थोडंसं मीठ तिखट घालून मी बनवणार आहे. आणि इथं संध्याकाळी बघा छान अशी ही गुलबक्षीची फुलं उमललेली आहेत. किती मस्त वाटते बघा. चला तर आजचा हा ब्लॉग मी इथं सेंड करते. भेटते तुम्हाला आणखीन एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.